संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैशेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगद्मान्य महाराष्ट्र भूषण हिंद हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवेकरता निवडलेला 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडला। विठ्ठला 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 हे चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैशेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान। प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा रे यशचे यावत मनुष्य मात्राला मनुष्य जीवाला जर दादा या संसार जन्मबंधनातून जर मुक्त व्हावं असं वाटत असेल तर अनेक प्रकारची भक्ती कोणती भक्ती माणसाने करावी आणि कशी करावी काय आवडतं देवाला आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळशी माळगळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। देवाला कोणती भक्ती त्या ठिकाणी आवडती एकच करा मायबाप। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा रे यशचे यावत मनुष्य मात्राला या संसार बंधनातून जर मुक्त व्हावं असं वाटत असेल तर हीच असणारी भक्ती देवाला आवडती। कोणती? संकल्पावी माया संसाराची ज्या संसारावरती आपलं प्रेम आहे ज्या संसारावरती एवढे आपण कष्ट त्या ठिकाणी करतो एकच करा माय बाप हा संसार खोटा आहे नश्वर आहे जाणार आहे। संकल्पावी माया संसाराची या संसाराचा संकल्प त्या मायेचा करून टाका का हो तुकोबाराय मग आम्ही कसं राहावं त्यावेळेस तुकोबाराय सांगतात ठेविले अनंते तैशेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान। देवाने जसं ठेवलं तसं राहा मायबाप आणि एकच असू द्या जीवनामध्ये। अरे आपण आपल्या दुःखानं कमी दुःखी आहेत बरोबर महिला मंडळ आपण आपल्या दुःखानं कमी दुःखी आहेत पण शेजाऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत है ना। म्हणून चित्तामध्ये समाधान त्या ठिकाणी असू द्या। जोपर्यंत समाधान तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत जीवन सुखी होत नाही मायबाप। जर तुम्ही या संसाराचं ओझं आपल्या डोक्यावरती वाहिलं तर काय होईल? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ। जर तुम्ही कितीही भार घेण्याचा प्रयत्न केला ना मायबाप तर पदराला पडेल त्याचं नाव आहे दुःख। वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे प्रारब्ध क्रियमान आणि संचित जे आपल्या संचितामध्ये असतं ते माणसाला भोगावंच लागतं। मग का हो तुकोबाराय काय करावं आम्ही? दादा एकच करावं तुका म्हणे घालू तयावरी भार। आपला जो त्या ठिकाणी हा भार आहे हा बोजा आहे आपल्याला असं वाटतं ना मी करेन मी करेन मी करेन दादा आपण काही करणार नाही। जो करेल तो जगाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा त्या ठिकाणी करेल। म्हणून एकच करा तुका म्हणे घालू तयावरी भार वाहो हा संसार देवा पायी
ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अभंगाचा सरळ भाव संपला. आता झोपायला चालते. विठ्ठला अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुंदर असं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी हरिभक्त परायण परम आदरणीय वंदनीय पूजनीय हरिभक्त परायण आमचे किसनराव मामा गावंडे त्यांच्या साथीला हरिभक्त परायण उत्कृष्ट मृदंगवादक, उत्कृष्ट गायक, जुने भजने हरिभक्त परायण रामेश्वरजी मामा डोकरे आणि संपूर्ण गावातील महिला मंडळी तसेच पुरुष मंडळी सर्वांच्या अगदी आटोकाट प्रयत्नातून सर्वांच्या सहकार्यानं भव्य दिव्य असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. पण खरं पाहिलं मायबाप नोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला. एकट्या माणसाचं हे कार्य नसतं. म्हणून त्या ठिकाणी या कार्याला प्रत्येकाची मदत असावी हे गरज त्या ठिकाणी आहे. त्याकरता गायनाचार्य, गायन कोकिळा, गायन सम्राट हरिभक्त परायण बाबारावजी महाराज बाभुळगावकर, त्यानंतर त्यांच्या बाजूला उभे असणारे सर्वांच्या सुपरिचित हरिभक्त परायण उत्कृष्ट गायनाचार्य उद्धवरावजी महाराज भिष्ये साबरखेडकर, त्यानंतर बाबांचं नाव हरिभक्त परायण नवनाथजी महाराज ठाकरे, त्यानंतर हरिभक्त नामदेव वा हरिभक्त परायण नामदेव महाराजजी गिरी, उत्कृष्ट भागवताचार्य, उत्कृष्ट रामायणाचार्य बाबांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे आपल्या हाकेला सतत ओ देणारे सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व हरिभक्त परायण आशिषजी दादा भोयर, दादांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवायची. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रभर दाखविण्याचं जे आपल्यासाठी या ठिकाणी काम करतायत, कधीही आजचं कीर्तन केल्याच्या नंतर तुम्हाला कधीही बघायला मिळेल असं असणारं आपलं मराठी तडका वारकरी कीर्तनकार दादांसाठी जोरदार टाळी. त्यानंतर ज्यांनी सुंदर असा साऊंड या ठिकाणी लावलाय, खरं पाहिलं मायबाप तर ही सगळी मंडळी कीर्तनकाराचे बाकीचे अवयव असतात आणि साऊंड माईक सिस्टीम ऑपरेटर म्हणजेच कीर्तनकाराचा प्राण त्या ठिकाणी असतो. सुंदर असा दादांचा साऊंड. तुम्ही सर्व बसलेली महिला मंडळी, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध सगळी मंडळी सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला माया संसाराची ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा रे, नेमकी भक्ती देवाला कोणती आवडती ऐका, शांतता राखा. विठ्ठला विठ्ठला ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबरानं हा शब्द घेतलाय मायबाप की हे ची थोर भक्ती, थोर भक्ती कोणती आहे आणि हेची भक्ती नेमकी ही भक्ती कोणती असेल वा, याच्यावरून आपल्याला बघायला मिळतं की भक्तीचे अनेक प्रकार आहेत. भक्तीचा प्रकार एक नाहीये महिला मंडळ. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. श्रवण नावाची भक्ती आहे. प्रथमतः श्रवण नावाची भक्ती त्या ठिकाणी सांगितली. तर श्रवण नावाची भक्ती कोणी केली आठवा. इकडं रामकथा असते आणि महादेवाकडं भागवत कथा असते. मला सांगा, भागवत कथा ऐकल्यानं कुणाचा उद्धार झाला माहिती सर्वांना? कशी भक्ती करावी? अरे ज्या राजा परीक्षितीला 7च दिवसामध्ये जगाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा प्राप्त झाला. कसा प्राप्त झाला मायबाप?
एकच केलं. त्या ठिकाणी भगवान पंढरीश परमात्म्याचं, श्रीकृष्ण परमात्म्याचं श्रीमद भागवत ग्रंथ त्या ठिकाणी ऐकला. जीवन जगावं कसं हे गीता शिकवते मायबाप. जीवन जगावं कसं हे गीता शिकवते, वागावं कसं हे रामचरित्र शिकवतं. आणि जीवन जगल्यानंतर, वागल्यानंतर मरावं कसं हे श्रीमद भागवत ग्रंथ त्या ठिकाणी शिकवतो. म्हणून अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतीची मती ते साचपण पुढले गती. मरावं कसं हे श्रीमद भागवत ग्रंथ त्या ठिकाणी शिकवतो. पण ते श्रवण कसं असावं, कसं असावं मायबाप. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. काय मिळालं 7व्या दिवशी? झोपल्या का? काय मिळालं? कोण म्हणलं नुक्ती? काय भेटलं? मुक्ती का नुक्ती? मुक्तीचे प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सायुज्य सौरसू दिधला पुतणे, जी विषाची स्तनपाने मारवाली. अरे ज्या ठिकाणी मारण्यासाठी जरीही गेलं तरीही त्या ठिकाणी भगवान परमात्मा येऊन सायुज्य त्या ठिकाणी मुक्ती देतो. काय कारण? तेवढी भक्ती असावी, तेवढी श्रद्धा असावी, तेवढा भाव असावा आणि तेवढी निष्ठा असावी. मला सांगा, हनुमंतरायाची प्रभू रामचंद्रावरती किती निष्ठा होती? किती होती मायबाप? सगळ्यांना सांगता येईल. अरे ज्या वेळेस प्रभू रामचंद्र राज्यावरती बसले, प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाला आणि त्या दिवशी एकच घडलं. देवाने ठरवलं, आता मी राजा झालोय, माझ्या हातात सत्ता आली, मी आता सगळ्यांना जे पाहिजे ते देणार. बरोबर? सगळे वानर, 18 वानर रांगेमध्ये लागले आणि ज्या वेळेस हनुमंतराय समोर आले, देवांनी मान खाली घातली. सगळा समाज बघायला लागला, प्रभू रामचंद्र आहेत, एवढं मोठं अयोध्येचं राज्य आहे आणि हा भक्त समोर आल्याबरोबर मान खाली घातली. काय कारण असेल बाबराव महाराज? एकच कारण होतं. अरे त्या हनुमंतरायाचे प्रभू रामचंद्रावरती एवढे उपकार होते, एवढे उपकार होते, एवढे उपकार होते मायबाप, की देवानं जीव जरी ठेवला पायावरती तरीही काय झालं असतं? ठेवी तहा पायी जीव थोडा. अरे त्या हनुमंतरायाच्या चरणावरती जीव जरी ठेवला तरीही काय केलं त्या हनुमंतरायानं? आयुष्यभर रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम हे पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. एकच केलं.
दास्यत्वे निकट म्हणून देखिले रामचरण हो, म्हणून देखिले रामचरण हे म्हणून देखिले रामचरण म्हणून केले रामचरण पनिकट हनुमंत पैके हे दत्त विक हनुमंत केले पनिकट हनुमंत पैके हे दत्त विकट हनुमंत केले म्हणून देखिले रामचरण हो, म्हणून देखिले रामचरण हे म्हणून देखिले रामचरण म्हणून देखिले राम हे दास्यत्वे निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. बघा तुम्हाला अशी इच्छा आहे का मनात रामाचे चरण बघावं वाटतं का महिला मंडळ? खरं सांगा वाटतं? मला सांगा प्रत्येकाला सुख आवडतं का दुःख आवडतं? काय आवडतं बरं खरं सांगा? हा कोणाला आवडतं दुःख? हात वर करा बरं, त्याला बक्षीस ठेवू आपण. हा मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविणा जीवे न वांछिता दुःख पावे येणे नपवे स्वतंत्रता. मला सांगा कुणालाच असं वाटत नाही की मला दुःख मिळावं, पण मिळतंय. येणे नपवे स्वतंत्रता. ती स्वतंत्रता आपल्या हातामध्ये नाहीये. प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत मायबाप. एक स्वेच्छा प्रारब्ध, एक अनिच्छा प्रारब्ध आणि एक परेच्छा प्रारब्ध. मला सांगा स्वेच्छा प्रारब्धामध्ये कोण मोडतं? काहीच मिळ नाही का अजून? गावंडे काका किती सप्ते झाले? सप्ते कमी झाले चालतात, पण परिवर्तन अति महत्वाचं आहे ना. माझंच कीर्तन आम्ही मग अशी हिशोब लावला तर माझं कीर्तन 5वं आहे ना. 5 वर्ष झाले, त्याच्या आधी 6 वर्षापासूनची परंपरा आहे. मला सांगा स्वेच्छा प्रारब्धामध्ये कोण मोडतं? स्वेच्छा प्रारब्धामध्ये संत असतात. येतो जातो आम्ही देवाच्या संगाती. देवाच्या संगतीला येतात आणि देवाच्या सोबत जातात, त्यांना संत असं म्हणतात. बरोबर? स्वेच्छा प्रारब्ध. आता अनिच्छा प्रारब्ध असतं. इच्छा नसली तरीही जन्माला यावं लागतं. बरोबर? पण मला सांगा यदा कदाचित जन्मायची प्रत्येकाची इच्छा असेल. प्रत्येकाला असं वाटतं माणसाचा जन्म माणसाला मिळावा, पण मरायची किती जणांची इच्छा आहे? महिला मंडळ आता हात वर करावा. कोणाची मरायची इच्छा असेल तर बक्षीस ठेवू आपण. मरा वाटतं का कोणाला? बाबरा बाबा अगा मरहा बोलू न सहाती. मर शब्द सुद्धा माणसाला ऐका वाटत नाही, पण मरावं लागतं. इच्छा नसली तरी जन्माला यावं लागतं आणि इच्छा नसली तरी मरावं लागतं. राम बोलो भाई मुक्काम पोस्ट मसन खाई. आता वापस येता येत नाही. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया. तूने जीवन गवा दिया. क्या किया रे जिसे पाना था उसको तो दिया.
अमृत को छोड़ा, पिता है शराब रे, भगवान के नाम से मुह मोड लिया, क्या किया? काय केलं? अरे जे खाऊ नाही ते खातात, जे पिऊ नाही ते पितात, बरोबर आहे? मला सांगा, कबीरदासजी महाराजांचा एक दुआ आहे, अरे क्या पीता सड़की दारू, रात को पिया तो सवेरे उतर जाएगी, ऐसी राम नाम की दारू पी लेगी, दादा तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून एकच करावं, अमोल किमतीचा नरदेह आहे मायबाप. मला सांगा, जसा आंधळ्या माणसाच्या टाळीमध्ये कावळा सापडावा, तसा हा नरदेह माणसाला सापडलाय. कसा? पावला हा देह कागटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले, न घडो उपाय घडो आले, न घडो उपाय घडो आले, न घडो उपाय घडो आले. पावला देह कागटाळी न्याय, न घडो उपाय घडो आले, न घडो उपाय पावला हा देह कागटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले. एका गावात एका राजानं एक दौंडी पिटवली. जो कोणी आंधळा व्यक्ती कावळा धरून आणेल, त्याला माझं अर्ध राज्य देण्यात येईल. लक्षात ठेवा महिला मंडळ, आंधळ्या माणसानं जर एक कावळा धरून आणला तर राजा राज्य किती देणार? किती देणार? अर्ध. लक्षात ठेवा, आंधळ्या माणसाने एक कावळा धरून आणला तर राज्य अर्ध मिळणार. मग सगळे आंधळे नदीच्या काठाला वर हात करून बसले असे, कधी कावळा भेटेल, कधी हा कावळा माझ्या टाळीमध्ये येईल. बरेच दिवस गेले, 1 महिना गेला, आणि एका महिन्यानंतर एका आंधळ्या व्यक्तीच्या हातात टाळीत कावळा सापडला. इतका आनंद झाला मायबाप त्या आंधळ्याला, अतिशय आनंद झाला. आता मला राजा अर्ध राज्य देणार, पण तेवढ्यावर आंधळा थांबला नाहीये. त्याला एकच वाटलं, एक कावळा जर सापडला तर राज्य किती मिळणार? किती? लक्ष येईन कीर्तनाकडे पण. हो, राज्य मिळणार अर्ध. ठरवलं त्यानं, एक कावळा सापडला तर अर्ध राज्य मिळणार, आणि 2 कावळे सापडले तर पूर्ण राज्य मिळणार. मग कोणाला अर्धी चपाती खावा वाटेल? नाही ना, असं वाटतं आपल्याला पूर्णच असावी. मग त्यानं ठरवलं 2 कावळे पकडायचे. पहिला कावळा पकडला आणि तो बगलेत ठेवला, आणि दुसरा कावळा सापडण्यासाठी हात वर केले. काय झालं असेल? दुसरा कावळा सापडण्यासाठी जसे हात वर केले, तसाच पहिला कावळा कीर्तनातच आला, विठाला विठाला विठला विठल पावला हा देह कागटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले. काही काही गोष्टी मायबाप माणसाला दुर्लभ असतात. जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी दुर्लभ आहेत. आता काय दुर्लभ आहे का? दुर्लभम मानुष्य देहे देहिणाम क्षणभंगुरः, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. दुर्लभम मनुष्य देहे, दुर्लभ असणारा मनुष्य देह आहे, आणि देहिनाम क्षणभंगुरः. मला सांगा, माणसाचं आयुष्य किती वर्षाचं आहे? अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य असणाऱ्या माणसाचे म्हणून तेही दुर्लभ आहे. त्यातही देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. भगवान पंढरीश परमात्म्याचं दर्शन अतिशय दुर्लभ आहे मायबाप. मग हे सगळं जर प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागल? कोण म्हणलं झोपा काढाव्या?
कोण म्हणलं झोपा काढा लागतील? हा, एकच करावं लागेल, ते म्हणजे भगवान पंढरीशी परमात्म्याची भक्ती. कशी करावी लागेल? अरे आपण ज्या देवाची पूजा करतो त्या देवावरती श्रद्धा असावी, त्या देवावरती विश्वास असावा, त्या देवावरती निष्ठा असावी. महिला मंडळ, एकदा मी मुंबईला कीर्तनाला गेली. आपण ज्या देवाची पूजा करतो त्या देवावरती आपली श्रद्धा असावी, बरोबर. आता ते मुंबईचे कीर्तन म्हणजे असे शिटी बसनं जावं लागते. एका ठिकाणी, ज्या ठिकाणी आमचं स्टेशनला कीर्तन होतं, जिथं जेवायला गेलो तिथं शिटी बसमध्ये बसलो आणि तिथून कीर्तनाच्या जागेला शिटी बसमध्ये आलो. त्याच्यात एक माऊली आली आणि यष्टीमध्येच तीन चालू केलं, सैल्या हा, सैल्या हा, सैल्या हा, सैल्या हा, सैल्या हा, बसमध्ये. मी म्हणलं बाईच्या देवाचं नाव असेल, पण आता आपल्या देवाचं जरी नाव असलं तरी नाव हे व्यवस्थित घ्यावं माणसं, नाही ना. तिनं लगेच चालू केलं, देव इकडं अंगात येते, कोणाच्या अंगात? अरे स्वप्नात देव नाही, पण तिच्या अंगात आला, सैल्या हा, सैल्या हा, सैल्या हा. आता ते काही कीर्तनातले लोक आहेत उद्धव बाबा, जास्त वेळ बसायला. 10 मिनिटं थांबला कंडक्टर, त्यानं वाट बघितली, हिचं चालू, सैल्या हा, सैल्या हा, सैल्या हा. त्यानं 10 मिनिटं वाट पाहिली, वेळ झाली की लगेच त्यानं डबल बेल मारली, टनटन. गाडी गेली निघून. आणि मग हिचं सामान होतं त्याच्यात, आता तिच्यात तो भोप्या सोबतच. तिनं लगेच चालू केलं, अरे वैर्या घे ना थैल्या. ते म्हणे गेल्या, आता तू कर सैल्या सैल्या, मी सांभाळतो म्हणे थैल्या. सोपं नाहीये माय बाप. स्त्री शक्ती जरी असली तरी साधारण नाहीये. मला सांगा, स्त्रीनं कसं वागावं, कसं बोलावं? कारण की ऑल इंडियामध्ये स्त्रीचे 51 शक्तीपीठ आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत. आतापासून नाहीये. कधीपासून? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, 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 अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ओह महिषासुर मर्दनाला गुणी, ओह महिषासुर मर्दनाला गुणी, ओ महिषासुर
म्हणे ताई तुमच्याकडे असा गोंधळ असतो? मी म्हणलं हो ना. म्हणे आमच्याकडं असं नसते, आम्ही सगळे देवीचे बघतो. म्हणलं मग? म्हणे आमच्याकडं असं असतं. गार बाई बाई गार डोंगराची हवा नाहीला सोसण गारवा गार डोंगराची हवा नाहीला सोसण गारवा. मी म्हणलं असा गोंधळ असतंय? हा. जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन आंबाच माझ्या लय बाई भारी नटन आला केळीला बहार गड पिकला ग बाई माझ्या आंबाचा शोभेना डोलू लागला उदे गांबाबाई तुला सोन्याचा ग जगा तुझ्या ग दर्शनाला कोल्हापूरचा राजा उभा तुझ्या ग दर्शनाला कोल्हापूरचा राजा उभा हळदी कुंकवाचं ताट माया हाताला तुलना माझी अंबिका बोलना माझी रेणुका बोलना अंबिका बोलना माझी रेणुका बोलना. अन फुल देशी पिलेला. मी म्हणलं असा असतो गोंधळ? याला म्हणतात भक्ती. पाताळ येत गोंधळ गातीला पाताळ येत स्वर्ग मूर्तू पाताळ येत गोंधळ गातीला मंडप घातिला सारी योगात मी फुलवरा वाहिला वेदाचा बाई फुलवरा चारी योगात मी फुलवरा वाहिला वेदाचा बाई फुलवरा साई शास्त्र पण आणून तुझा गोंधळ मांडीला ग उदो बोला अरे उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा टाळी वाजवा एकदा है ना. वा वा. कारण की आदिशक्तीचा जागर आहे आणि आपल्या सप्ताहामध्ये जास्त सहभाग कोणाचा असतो? महिला मंडळाचा आहे ना. महिला मंडळी त्या ठिकाणी प्रोत्साहन करतात. म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की महिलांना कमी लेखावं, पण तसं नाही माहिती. ज्या वेळेस ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झाले त्या एका डाव्या भागामधून स्त्रीची उत्पत्ती झाली आणि उजव्या भागामधून पुरुष प्रगट झाला. म्हणून त्या ठिकाणी सम त्या ठिकाणी प्रमाण आहे. काही कमी लिखायची गरज नाही. सोपं नाहीये मायबाप. कधीपासून त्या ठिकाणी देवीचं प्रागट्य सर्वांना माहिती आहे. मी सांगून गेले तुम्हाला. ऑल इंडियामध्ये 51 शक्तिपीठ आणि महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. एक शक्तिपीठ जागं झालं होतं, त्याचं नाव होतं झाशीची राणी लक्ष्मीबाई. मला सांगा काय ब्रीद वाक्य होतं त्या महाराणी लक्ष्मीबाईचं? भाग फिरंगी भाग, एकही इंग्रज या भारत देशावरती ठेवणार नाही, हे त्या झाशीच्या राणीचं ब्रीद वाक्य होतं. साधारण नाही माय बाप. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, शकून 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 सांगवया आली माई माझ नाव, शकून सांगवया आली माई माझ नाव. शकून सांगवया या माई माझ नाव, शकून सांगवया या माई माझ नाव. हो निर्गुण निराकार, निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, शकून 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 सांगवया आली माई माझ नाव, शकून सांगवया आली माई माझ नाव.
तुकोबाराय सांगतात की बाबा रे, देव असू द्या देवी असू द्या हे काही वेगळे नाहीत. तुम्ही म्हणसाल कसं पटवून देसाल? ऐका माय बाप, देव आणि देवी वेगळे नाहीयेत. कशावरून? आषाढी कार्तिकी माझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी माझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी माझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. कुंडलिक दिवटा उभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी 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 हो. उदो बोला 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 अंबाबाई मावळीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला पुष्पाबाई मावळीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. माऊलीचा हो. माऊलीचा हो. टाळी वाजवाय बेजार झाली म्हणू म्हणू का जीएसटी एका निर्गावात टाळीवर, म्हणजे टाळी वाजवली की कर भरावा लागतो, पैसे द्यायची गरज नाही ना. ऐका, देव आणि देव वेगळे नाहीयेत, मायबाप एकच त्या ठिकाणी. तुकोबाराय सांगतात आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. कोण आहेत पुंडलिक राय? अरे भगवान परमात्म्याचे भक्त आहेत. कोणती भक्ती आवडते देवाला? संकल्पावी माया संसाराची. या संसारावरच्या मायेचा संकल्प करा. पण मला सांगा महिला मंडळ, जास्त प्रपंच आवडतो का परमार्थ आवडतो? खरं सांगा बरं, काय आवडतं? महिला मंडळ बोलत नाहीत का? हा, काय आवडतं? गावंडे काका, महिला मंडळींना जास्त प्रपंच आवडतो का परमार्थ आवडतो? अहो, त्यांनीच आवडीनं करावा प्रपंच आणि त्यांनीच आवडीनं करावा संसार. नाही तर अनुभव घ्या तुम्ही, बरोबर दादा. 1000 रुपये तुम्ही यांच्याकडून घ्या, ह्यांनी दिलेली सामानाची लिस्ट घ्या आणि कनेरगावच्या बाजारात जा. तुमच्याकडून त्या 1000 रुपयात ते सामान बसणारच नाही. तेच 1000 रुपये घ्या, ह्यांच्याकडे द्या. 30 सामानाची लिस्ट यांच्याकडे द्या, त्या 900 रुपयात सामान घेतील, है ना. 100 जवळ ठेवतील आणि घरी आल्यावर 1100 रुपयाचा हिशोब देतील. विठ्ठला विठाला तुकोबाराय सांगतात एकच करा की बाबा रे, या संसारावरच्या मायेचा संकल्प करा. हीच मोठी भक्ती आहे. ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरण. हीच तोरा भक्ती आवडते देवा. 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 ओ संकल्पाई माया संसाराची. संकल्पाई माया संसाराची. संसाराची देवीने आनंदे कैचे ती राहावे. देवीने आनंदे कैचे ती राहावे. हे
तैसेची राहावे सगळ्यात मोठी भक्ती कोणती असेल, थोर भक्ती कोणती असेल तर संकल्पावी माया संसाराची. आशा कल्पना कामना तृष्णा आणि वासना मल विक्षेप आणि आवरण असणारी माया. हे मला सांगा कशाला म्हणतात आवरण? मला सांगा, कीर्तन संपल्याच्या नंतर सगळ्याला घरी जावं वाटतं का इथंच थांबा वाटतं? काय वाटतं महिला मंडळ? प्रत्येकाला घरी जावं वाटतं. घराचा एखादा मेसेज येतो का तुम्हाला की आता 9:45 वाजली, सगळ्याच्या आधी उठून दुसऱ्याची नवीन चप्पल घेऊन घरी येणे, आपली फाटकी तिथं ठेवून देणे आणि दुसऱ्याची चांगली पाहून घरी घेऊन येणे? मेसेज येतो? नाही, मेसेज येत नाही, मिस कॉल नाही, फोन नाही, काही नाही. घर कधी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही माझे आहेत म्हणून, बरोबर आहे? पण तुम्ही म्हणसाल घर माझं आहे, घर माझं आहे, मुलगा माझा आहे, पती माझा आहे, सगळे माझे आहेत घरातले. पण ते कधी तुम्हाला माझं म्हणणार? जाऊ द्या, हे 3.5 हाताचं शरीर सुद्धा आपल्याला म्हणलं नाही हो बाबा आपलं आहे म्हणून. म्हणलं का कधी? मला सांगा, बिमार ताप जर यायची असली तर कधी फोन आला तुम्हाला एखादा, उद्या ताप येणार आहे, आधीच इंजेक्शन घेऊन या? नाही, फोन नाही येत. अहो केसाचा पण फोन नाही आला एखादा, उद्या आम्ही पांढरे होणार आहे, आधी एखादी काटो खोलो घोलो और लगा लो, एखादी पुडी घरात घेऊन या. आला का फोन? नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, निमित्ताचा धनी केला शे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. म्हणून एकच करावं, अरे आपण जी श्रद्धा ठेवावी ती भगवान परमात्म्यावरती ठेवावी. जो विश्वास ठेवावा तो कोणावरती ठेवावा? जशी भक्ती राधेची होती. कशी होती? मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. मेरी गलियां काटे काटे कोई क्या जाने, मैं गलियां काटे कोई क्या जाने, क्या जाने भाई क्या जाने, राजा ने भाई राजा ने, क्या जाने भाई क्या जाने, राजा ने भाई क्या जाने, मुझे मिल गया, मुझे मिल गया मन का प्रीत ये दुनिया क्या जाने, मुझे मिल गया मन का प्रीत ये दुनिया क्या जाने. मद गला ना क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. कधी त्या राधेनं विचार केला नव्हता घरचा दाराचा, यशोदा मातेचा समाज काय म्हणेल? नाहीये माय बाप. कधी त्या राधेनं, कधी त्या मीराबाईनं समाजाचा विचार केला नाही. एकच केलं राधेनं, सगळं संकल्प विकल्पाचा त्याग केला आणि जगाच्या मालकाला आपलंस केलं. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला तेरा प्यार है, मेरे मन का
असलं तर कोणावरती करावं? किती भक्ती होती मीराबाईची. ऐका माय बाप कसं राहावं. अरे राजाची मुलगी होती मीराबाई, पण एकच छंद होता, उपवर झाली, हातामध्ये विणा घेतला आणि सतत भगवान पंढरीशी परमात्म्याचं भजन करायचे. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. दररोज भजन करायची, नुसती भजन करत नव्हती. हातामध्ये विनाई, पायामध्ये घुंगरे आणि मंदिरातून भर रस्त्यानं गल्ली गल्लीनं मीराबाई महाराज नाचायच्या आणि भगवान परमात्म्या पग घुंगरू बांध मीरा नाची रे मीरा नाची. पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू. बघ घुंगरू बांध मीरा नाच रे बघ घुंगरू. बघ घुंगरू बांध मीरा नाच रे बघ घुंगरू. इसका प्याला राजा जिन भेजा, विसका प्याला राजा जन के. ओ पिवत पिवत मीरा नाची रे बघ घुंगरू. बघ घुंगरू बांध मीरा नाच रे बघ घुंगरू. बघ घुंगरू बांध मीरा नाच रे बघ घुंगरू. बघ घुंगरू. उपवर झालेल्या मीराबाई होत्या, तरुण वयामध्ये होत्या आणि वडिलांनी हा प्रकार बघितला. वडील होते ते, बाप असतो माय बाप, सगळ्या गोष्टीची काळजी बापाला असते. सगळे संकट पेलणारा बाप असतो. बापाला एकच माहित होतं, तरुण मुलगी रस्त्याने भजन करते, रस्त्याने नाचते, काय म्हणेल समाज. अंतकरण दुखलं बापाचं. बरेच लोक सांगतात बाप कठोर असतो, पण नाही माय बाप. अरे बाप कठोर नसतो, बापाचं ते मन कधी कुणाला कळलं नाहीये. कोण असतो बाप? बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणोनी घर झोपते खुशाल. तो बाप असतो. बापाला माहित होतं आपण राजघराण्यातले आहेत. जर आपली मुलगी रस्त्यावरती फिरली काय म्हणेल समाज. आणि समाज म्हणतोच. सकाळी पोरगी शाळेत गेली आणि संध्याकाळी जर उशिरा घरी आली तर लोक म्हणतात परीक्षेला गेली काय, निकालच घेऊन येते काय माहित. एवढं सोपं नाहीये माय बाप. स्त्री जीवन हे काचेचं भांडे वडिलाला माहित होतं आणि अट्टास केला. मीरा अगं ऐक ना, मला सांग का ग, देवाचं भजन करायचं ना घरामध्ये कर. ठरवलं वडिलांना आता हिचं लग्न करायचंय. पण ती मीराबाई होत्या. संकल्प विकल्पाचा त्याग केला होता मायबाप. संसाराच्या मायेच्या प्रेमाचा त्याग केला होता, संसारातल्या सगळ्या गोष्टीचा. आणि तिनं वडिलाला हाताशी धरलं, आपल्या देवघरात नेलं. सुंदर अशी भगवान कृष्ण परमात्म्याची ती मूर्ती तळ हातावरती घेतली, बापाला बोटानं दाखवली. बाबा ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. बाबा लग्न झालंय माझं, पण या मूर्तीसोबत झाले. आता एकच करीन, नाचोंगी 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 नाचोंगी, हरि गुण गावत नाचोंगी नाचोंगी, हरि गुण गावत नाचोंगी. हे नाचोगे 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 नाचोगे, हरि गुण गावत नाचोगे.
नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. बाबा ऐका ना, तशी नाचणार नाहीये. भगवान परमात्म्याचं गुणगान करत 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 त्या ठिकाणी नाचीन. बाबांनी सांगितलं ठीक आहे, ऐक आता तुझा निर्णय पक्का. बाबा माझा निर्णय पक्का. आता ऐक माझा निर्णय. जर तुला दारामध्ये नाचायचं असेल, रस्त्यावर विणा घेऊन नाचायचं असेल तर ऐक, मी सांगतो ते करावं लागेल. एक तर देवाचं भजन सोड, नाहीतर यंड्रोसल पान घे. काय केलं असेल मीराबाईनं मला सांगा. आताची जर मीराबाई असती आणि बापानं सांगितलं असतं एक तर भजन बंद कर, नाही तर विष पी, काय केलं असतं मीराबाईनं? मावशी विष पिला असतं आताच्या मीराबाईनं? तुम्ही मीराबाई आहेत का असं वाटायला मला. आणि खरं मला सांगा, तर तेव्हाच्या सीतामाई होत्या, त्या सीतामाई प्रभू रामचंद्रासोबत वनात गेल्या, बरोबर रामेश्वर मामा? आताची जर सीतामाई असती एखादी आणि तिच्या सासूनं जर सांगितलं असतं हे बघ रामाला वनवास भरताला राज्य, सीता गेली असती का वनात? हा, सीता म्हणली असती राम तुझा आहे वनात, मी जाते कोर्टात, 498 करीन, यायची अर्धी इस्टेट वाटून घेईन आणि यायले वनात धाडीन, पण मी जाणार नाही म्हणे. गेली असती का सीता? नाही माय बाप. अरे ज्या वेळेस मीराबाईच्या वडिलांनी ठरवलं, काय ठरवलं? मिरे तुला जर भजन करायचं असेल तर काय करावं लागल? राजाजीने भेजा विष का प्याला, पिवत पिवत मीरा हाशी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. एकच केलं तिनं. ज्या वेळेस वडिलांनी विषाचा प्याला पाठवला, तो विषाचा पाला अमृत समजून गडगड 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 सगळं विष पिलं. पण ऐका, भगवान परमात्म्याच्या भजनानं, भगवान पंढरीश परमात्म्याच्या नामानं त्या विषाचं अमृत झालं आणि पुनर्जीवन मीराबाईला मिळालं. कसं राहावं ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय पैशाची रावे ठेविले आनंद, पैशाची रावे ठेविले आनंद, कैचे किरा
तैसेची राहावी. जसं देवानं ठेवलं तसं त्या ठिकाणी राहावं. चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान असावं, तेव्हा देवाची प्राप्ती होत असते. दुःख किती असू द्या मायबाप, प्रारब्ध आपण बदलू शकत नाही. मला सांगा, याच्यामध्ये देव असू द्या, नाही तर देवाचा बाप असू द्या, नाही तर देवन देवाचा बाप दोन्ही सोबतच असू द्या, प्रारब्ध चुकत नाही मायबाप. लल्लाटी जे लिहिले, जे मोडे न कदा काही केले, जैसे काळे गोरे पण धुतले पिटोने दी. मला सांगा, ज्या वेळेस प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी वनवासात गेले, बरोबर, प्रभू रामचंद्राच्या दुःखानं राजा दशरथ हे राम हे राम हे राम करून त्या ठिकाणी मरायला लागले. पण मला सांगा, देवाचा बाप होता राजा दशरथ, पण मुलगा वनवासातून येईपर्यंत राहता आलं नाही. आलं माई बाप नाही थांबतायत कुणाला. काय प्रारब्ध होतं राजा दशरथाचं. अरे ज्या वेळेस अरण्यामध्ये शिकारी करता गेला आणि निरपराध मुलगा राजाच्या हातून मारला गेला. काय नाव होतं त्या मुलाचं. शराला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, हा आई गे दीर्घ फोडोनी हाक, पडिला जाऊनी झोक. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हे प्रारब्ध होतं मायबा, बरोबर. किती असं आवडीनं ऐका वाटतं. मला वाटतंय मामाला कविताही असेल 4थ्या-5व्या वर्गात, आहे ना. पूर्वीच्या काळी अशा कविता असायच्या, भावपूर्ण कविता, बरोबर. अतिशय सुंदर गोड अशा कविता असायच्या. आता सगळा बदल झाला आहे ना. आता 5-7 दिवस झाले, आता दररोज कार्यक्रम चालते. एका दिवशी मी कीर्तनाला गेल्यानंतर एक अशी छोटी मुलगी माझ्याजवळ आली, म्हणे ताई आजच्या कीर्तनकार तुम्हीच का. म्हणलं हो. कीर्तन तुम्हीच करणार. मी म्हणलं मीच करणार. म्हणे मी म्हणलं का गं कितवीला आहेस तू. म्हणे मी 7वीला. म्हणलं म्हणे ताई तुम्हाला एक कविता म्हणून दाखवू. म्हणलं दाखव ना. तिनं लगेच चालू केलं. जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेनिंग लाईन नो पप्पा, है ना. ओपन युअर माउथ हा हा हा. अगं म्हणलं हे इंग्लिश झालं, एखादी मराठी. ती सांगू लागली म्हणे पप्पा माझ्या मम्मीचे. म्हणलं बरं. मम्मी माझ्या पप्पाची. म्हणलं लेकरं अवघडे मायबा. अरे पूर्वीचा काळ होता, भावपूर्ण कविता होत्या. काय कविता होत्या. हंबरुणी वासराला चटती जव्हा गाय, तेव्हा मले तुझ्या मधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जव्हा ताणा, दुष्काळामध्ये मायेचा माझ्या आटला होता पाणा. पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाय, तेव्हा मले पिठामध्ये दिसते माझी माय हो, दिसते माझी माय हो, दिसते माझी माय. भावपूर्ण कविता होत्या. ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान असू द्या, बरोबर. देव एक असावा आपला, बरोबर. आपला मंत्र एक असावा, आपला गुरु एक असावा, आणि आपलं ध्येय एक असावं. माय बाप जगाचा मालक मिळेल, परमात्मा मिळेल, याचं ध्येय त्या ठिकाणी जीवनामध्ये असावं, बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी असं झालंय किसन मामा, देव एक नाही, है ना. 2 भक्त होते, समुद्राच्या काठावर गेले आणि मग विचार करू लागले, अलीकडच्या काठावरून पलीकडच्या काठाला जायचं. नावेमध्ये बसले, सोसाट्याचा वारा सुटला, नाव बुडायला लागली. आता काय करावं. ते म्हणे बा आपापल्या देवाचं नाव घ्या आता, आहे का नाही. पण माणसं देव किती बदलतील याची गॅरंटी नाही. सोमवार आला
की देव कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुगुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझ वीण शंभ मज कोण तारी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमो शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. सोमवार आला की देव बदलला बरोबर मंगळवार आला की महादेव बदलले हनुमंतराय आले हे का नाही मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे जय श्रीराम. मंगळवार गेला की बुधवार आला है ना. बुधवारी कोणत्या देवाची भक्ती असते कोणाची युगे 28 विटेवर उभा वामांगी रुक्माई दिश दिव्य शोभा. गेला बुधवार आला गुरुवार. गुरुवार आल्यानंतर तिन्ही देव जैसे परभणीचे सशे हा परब्रह्मीचे ठसे दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्यावो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्यावो. पुन्हा गजानना उलिया अवतरले जगताराया. लगे गुरुवार गेला की शुक्रवार आला है ना. शुक्रवार आला की लगेच बदलल्या साड्या आंबट चिंबट खाऊ नाही संतोषी मातेशिवाय दुसऱ्याचं तोंड पाहू नाही है ना. सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. कुंकू डोरलं काळा मणी मयाळू ग माझा धणी तोची आधार जीवा भावाला हाय भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला दुःखी आहे मी माझ्या गावाला. लगेच आला शनिवार है ना. पुन्हा आले शनीश्वर भगवान. शनिवार गेला की रविवार आला है ना. तुम्ही म्हणसाल रविवारी सुट्टी असते नाही रविवारी पण देव असतो है ना. कोणत्या देवाची पूजा करतात रविवारी हा वा खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली नवरी 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 नटली कलबाई सुपारी फुटली नवरी नटली कलबाई सुपारी फुटली नवरी नटली अगबाई सुपारी फुटली नवरी नटली अगबाई सुपारी फुटली. संगे बरबती घेऊन आले विष्णुमा भगवान या साखर बुड्याची बाई मी साखर वाटली बाई मी साखर वाटली. ए नवरी नटली कांडबाई हा नवरी नटली कांडबाई सुपारी फुटली. येळकोट येळकोट सदानंदाचा. रविवारी देव बदलला भेटल का देव हा. अरे मेलं तरी देव भेटणार नाही हा. एक डॉक्टर होते आमच्याकडं एक ध्येय असावं माणसाचं. किसन मामा आमच्या रिसोडला एक डॉक्टर होते. त्यांचं एकच शब्द फक्त पेशंट आला की शर्ट काढा पडा शर्ट काढा पडा. एक पेशंट आला दुपारी 12 वाजता. डॉक्टर साहेब 2 मिनिटं बोलायचं होतं. बोलायचं काहीच नाही शर्ट काढा पडा. ते म्हणे ठीक आहे बा. शर्ट काढलं झोपला. काय होतंय
ते म्हणे डॉक्टर साहेब मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलो होतो. आधी नाही का म्हणे सांगायचं, म्हणजे तुमचा नियम आहे शर्ट काढान पडा है ना, म्हणून एकच करावं माय बाप. एकच धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. अरे आपण जरी याचा भार घेतला तरीही आपण काही करू शकत नाही. मला सांगा, आठवा ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे आपल्या इथं आहे ना, ज्ञानेश्वरी दिसल्या मला, स्वामी समर्थाचं हा कोणाचं असू द्या, पण मला सांगा ज्या माऊली ज्ञानोबारायानं संसार प्रपंचामध्ये पडले नाहीत, माऊली ज्ञानोबाराय पडले का संसारामध्ये? पडले नाहीयेत मायबाप, पण एक प्रतिज्ञा केली होती माऊली ज्ञानोबारायानं की हा दुःखाचा असणारा जो प्रपंच आहे, दुःखाचा असणारा जो संसार आहे, तो मी सुखाचा करीन. कसा करीन? अवघाची संसार सुखाचा करीन, 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 अवघाची संसार सुखाचा करीन. हो अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीण तिन्ही लोका, तिन्ही लोका, आनंदे भरीण तीन लोका, तीन लोका. आनंदे भरीण तिन्ही लोका, हो आनंदे भरीण, आनंदे भरीण तिन्ही लोका. दैन गे माय दया पंढरपुरा, दैन गे माय दया पंढरपुरा, दैन गे माय दया पंढरपुरा, दैन माय दया पंढरपुरा. भेटे ना माहेरा आपोलिया, आपोलिया. भेटला माहेरा आपोलिया, आपोलिया. भेटे ना माहेरा आपोलिया, हो भेटे ना माहेरा, भेटे ना माहेरा आपोलिया. दैन गे माय दया पंढरपुरा, दैन गे माय दया पंढरपुरा, दैन गे माय दया पंढरपुरा, दैन गे माय दया पंढरपुरा. जाईन गे माया दया पंढरपुरा, दैन गे माय दया पंढरपुरा, दया पंढरपुरा, दैन गे माय दया पंढरपुरा. माऊली ज्ञानोबारायची प्रतिज्ञा होती, काय करीन? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीण तिन्ही लोका. आता ऐका, एक शबरी मातेची प्रतिज्ञा होती. रामायण ऐकतं दररोज, शबरीचं नाव ऐकलं. कशी होती शबरी माता? काळकुट्ट होती, मळके कपडे होते, आंघोळ कधीच केली नव्हती आणि ब्रश कधीच केला नव्हता. कोणता कोलगेट वापरत होती पोरिओ शबरी माता? कोणता ब्रश आणि कोणता कोलगेट? अहो ब्रश आणि कोलगेट जाऊ दे, दातच कधी घासले नव्हते, कधी दात न घासलेली, अमंगळ अपवित्र वेश असणारी, पण जगाचा मालक आपला असा झाला. कारण काय? हे चिथोर भक्ती. काय होती भक्ती? एकच केलं मायबाप, सतत 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 भगवान पंढरीश परमात्म्याचं नामचिंतन त्या ठिकाणी केलं. सारखी वाट बघायची, जब मेरे राम, जब मेरे राम जी का आवन होगा, शबर की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, जबर के कुटियों का पावन होगा. हे जब मेरे राम जी का आवन होगा, शबर की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, जबर के कुटियों का पावन
साथ लक्ष्मण का दर्शन होगा जब मेरे राम जी का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबर की कुटियों का पावन होगा। काय केलं ते शबरी मातेनं राम प्रभू आपल्या कुटियामध्ये येण्यासाठी? काय केलं महिला मंडळ? समजा भजनी मंडळी, पाहुणे मंडळी, महाराज मंडळी जर आपल्या घरी यायची असली तर आपण काय करतो? घर झाडून काढतो, स्वच्छ करतो, सुंदर सजवतो, अंगणामध्ये रांगोळी काढतो, बरोबर? त्या शबरी मातेनं आपल्या कुटियामध्ये राम येण्यासाठी, कोणत्या कुटियामध्ये राम येण्यासाठी? अरे ही 3.5 हाताची कुटी आहे माई बाप. या 3.5 हाताच्या कुटियामध्ये प्रभू रामचंद्र येण्याचं भाग्य त्या ठिकाणी तिला पाहिजे होतं. कधी असं वाटलं, कधी माझे राम येतील आणि कधी माझ्यावर त्या ठिकाणी कृपा करतील. काय केलं ते शबरी मातेनं? एकच केलं. त्याकरता सर्व महिला आणि सर्व पुरुष मंडळी एकदा हात वर घ्या सगळेजण. वा वा वा. आता असेच राहू द्या. किसन मामाच्या घरून चहा घेऊन येते मी. नाही जात नाही कुठं. घ्या घ्या. काय केलं शबरी मातेनं? मेरे झोपड़ी के बागात खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागात खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागात खुल जाएंगे झोपड़ी के शबरी मातेनं. मेरे झोपड़ी के बागाज खुल जाएंगे राम आएंगे. तो राम आपल्या या अंतकरण रूपी कुटियामध्ये यावा याकरता विकार बाहेर काढावे. आणि जो आपण त्या ठिकाणी संसाराचं ओझं वाहतो मायबाप हे सगळं विसरा. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहो हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैशेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. पुरुष एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी वर हात घ्यायचे आणि भगवान पंढरीश परमात्म्याच्या नामाचा जप करायचा. घ्या घ्या एकदा, काही लाजू नका. घ्या. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा माझा
माझा विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै कालाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार जय जय कुमाई धोबार कुमाई धोबार धोबार कुमाई धोबार जय जय धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबा 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 वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी समर्पित पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती सेवा समर्पित तुम्ही सर्व मायबाप मंडळी सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित शिवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोललेले करू वेडे वाकुडे उत्तरो करा क्षमा पराध महाराज तुम्ही शिरो आ नाही उच्चारिला दे कारणे आपुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही शिरो तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैसे करा करा क्षमा पराध